आपण माजी विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. शाळेत असताना विद्यार्थ्यांना जे काही ज्ञानदानाचं, नैतिकतेचं, विविध मूल्यांचं जे काही देणं होतं ते शाळेने, शिक्षकांनी, एकंदरीतच इथं असणाऱ्या वेगवेगळ्या समित्यांनी पार पाडलेला आहे. पण या ठिकाणाहून शिकून जे विद्यार्थी पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या हुद्द्यावर गेले, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे काही सक्सेस प्राप्त केलंय, कोणी उद्योजक असेल, कोणी नोकरीला असेल, कोणी डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, हे जे विद्यार्थी आहेत, आता या विद्यार्थ्यांनी शाळेला द्यायचं आहे, त्यांचं मार्गदर्शन द्यायचं आहे, त्यांचा वेळ द्यायचा आहे. शाळेच्या विकासासाठी, आणि शाळेचा विकास म्हणजे तुमची, आमची, म्हणजे आपली या देशाची नवीन जी पिढी घडवायची आहे, ही पिढी घडवत असताना ज्यांनी आयुष्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं स्थान निर्माण केलेलं आहे, तो अनुभव इथलच्या विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. आणि तो देण्यासाठी म्हणून आपली ती सुरुवात आहे की माजी विद्यार्थ्यांनी येऊन शाळेसाठी, या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करायचं आहे. आपण जरी ही आपली माजी विद्यार्थी मेळाव्याची सुरुवात जरी असली तरी यापुढे मात्र आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहू आणि तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी नवीन उपक्रम, काहीतरी नवीन उद्योग, व्यवसाय, रोजगाराच्या संधीचं मार्गदर्शन इथं करा, जेणेकरून त्यांच्याही आयुष्याचं भलं होईल. या निमित्तानं आपण हा माजी विद्यार्थी मेळावा इथं आयोजित केलेला आहे. आणि माजी विद्यार्थी जे इथून शिकून गेले, त्यांनी आयुष्यामध्ये एखादं त्यांचं स्थान प्राप्त केले, त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी फुलाची पाकळी म्हणून शाळेला भेटवस्तू द्यायची आहे. तुम्हीही आज फुलाची पाकळी म्हणून